नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विचारल्या जाणाऱ्या या टाईपच्या क्वेश्चनमध्ये इंटेलिजन्स टेस्टमध्ये या प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो. 3x3चा स्क्वेअर तुम्हाला दिलेला जातो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकलमध्ये तुम्हाला लॉजिक शोधायचं असतं. या केसमध्ये तुम्हाला ते हॉरिझॉन्टल लॉजिक तुम्हाला सापडणार आहे. काय लॉजिक आहे बघा बरं. 5चा पहिला घात अधिक 0 जर सॉल्व्ह केलं तर आन्सर येणार 5. तसंच पुढे घेतलं 5चा दुसरा घात केला अधिक 1 केला तर आन्सर तुमचा येणार 26. म्हणजे 5चा वर्ग येतो 25 अधिक 1 26. सिमिलरली 5चा तिसरा घात केला आणि त्याच्यामध्ये जर मी 2 ॲड केले तर 125 हे होतात 125 अधिक 2 बरोबर 127. सेम लॉजिक जर आपण सेकंड रोमध्ये अप्लाय करायचं झालं तर 7चा पहिला घात अधिक 0 7 अधिक 0 7 येते बरोबर आहे. पुन्हा 7 स्क्वेअर अधिक 1 म्हणजे 7 स्क्वेअर असतो 49. त्याच्यामध्ये एक प्लस केला तर आन्सर येतो 50. आणि पुन्हा शेवटचं जर आपण बघितलं 7 क्यूब प्लस 2 तर हे आपल्याला माहिती पाहिजे 7चा क्यूब असतो 343. त्यात जर मी 2 ॲड केला तर आन्सर येतं 345. मग याच मेथडने तुम्हाला तिसऱ्या रोमध्ये लॉजिक अप्लाय करायचं आहे. 9 0 आन्सर येतं 9. पुढं 9 स्क्वेअर अधिक 1 ह्याचं जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 82 जे की बरोबर आहे. मग तिसऱ्या केसमध्ये तुम्हाला सेम करायचं आहे. 9चा तिसरा घात म्हणजे 9 क्यूब प्लस 2 ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला माहिती पाहिजे 9चा क्यूब हा असतो 729 729. त्यात तुम्हाला 2 ॲड करायचे तर आन्सर तुमचं मिळणार आहे 731 जे की आपल्याला पाहिजे असलेली एकशी व्हॅल्यू आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए तुमचं आन्सर असणार आहे. ठीक आहे. अशाच प्रकारचा हा एक एक्झाम्पल आहे. याला सॉल्व्ह करा आणि तुमचा आन्सर कॉमेंटमध्ये लिहून पाठवा. ठीक आहे. जाता जाता चॅनलला व्हिजिट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओसाठी. धन्यवाद.